हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आरवी सर्स इंग्लिश. सो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत क्लास 9th मधील फर्स्ट पोयम, पहिली कविता वॉक अ लिटिल स्लोअर याचे इंग्लिश वर्कशॉप. तर यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पोयमच्या बाजूचे जे क्वेश्चन्स आहेत ते बघणार आहोत, त्याचे अर्थ समजून घेणार आहोत आणि त्यानंतर इंग्लिश वर्कशॉपमध्ये जे आपले क्वेश्चन्स आहेत ते सर्व क्वेश्चन्स आपण समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पोयमच्या बाजूचे क्वेश्चन बघा. व्हॉट वूड हॅपन इफ द चाइल्ड ट्राइड टू वॉक फास्ट अँड व्हाय. व्हॉट वूड हॅपन म्हणजे काय होईल. इफ जर द चाइल्ड ट्राइड टू वॉक फास्ट, त्या लहान मुलाने, त्या लहान बाळाने गतीने चालण्याचा प्रयत्न केला किंवा वेगाने चालण्याचा प्रयत्न केला तर काय होईल आणि असं का होईल. तर ह्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला सांगायचं आहे. जर तो छोटा मुलगा जर वेगाने चालू लागला किंवा त्याच्या वडिलांच्या वेगाला जर तो मॅच करू लागला, म्हणजे तसा प्रयत्न करू लागला तर काय होईल. ऑफकोर्स तो जमिनीवर पडेल, खाली पडेल किंवा त्याला लागेल. आणि असं का होईल ते सुद्धा आपल्याला इथे सांगायचं आहे. बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आन्सर सांगणार नाही. आन्सर तुम्हाला स्वतःला शोधायचे आहेत. मी फक्त तुम्हाला क्वेश्चन्स आणि त्याचे अर्थ समजून सांगणार आहे. पुढे बघा. Does the word walk refer only to the act of walking? What does the poet actually mean to say? Does the word walk, तर हा जो वर्ड आहे वॉक म्हणजे चालणे, रेफर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग, याचा अर्थ हा चालण्याशी आहे का. म्हणजे पोयममध्ये जो शब्द आलेला आहे वॉक, तर ह्या वॉकचा हा शब्दशः अर्थ चालण्याशी आहे का, की यामधून जो पोएट आहे त्याला दुसरं काही सुचवायचं आहे. व्हॉट डज द पोएट ॲक्च्युली मीन टू से, तर पोएटचा जो अर्थ आहे, कवीचा जो किंवा कवयित्रीचा जो अर्थ आहे तो नेमकं काय आहे, त्याला नेमकं काय सुचवायचं आहे चालण्याच्या या क्रियेमधून. तर हे आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. ऑफकोर्स पोयममध्ये जे वॉक हा शब्द आहे तो फक्त चालण्याशी रिलेटेड नाही, तर त्याच्या आतमध्ये खूप असा गहन अर्थ दडलेला आहे. तर ते आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. व्हॉट डू द फूटस्टेप ऑफ द फादर रेफर टू. फादरचे जे फूटस्टेप्स आहेत म्हणजे त्यांचे जे पावलं आहेत ऑफ द फादर रेफर टू, ते काय रेफर करतात, ते काय दर्शवितात. म्हणजे जे फादर आहे म्हणजे वडील आहेत त्यांची पावले कोणत्या गोष्टीचा उल्लेख करतात. तर हे सुद्धा आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर इंग्लिश वर्कशॉप बघा. फर्स्ट आहे रीड द पोयम अलाउड, तर पोयम सगळ्यात आधी मोठ्याने वाचायची आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पुट द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स, तर काही शब्द आपल्याला दिलेले आहेत ते शब्द योग्य कंसामध्ये भरायचे आहेत. कंसात दिलेले शब्द योग्य रिकाम्या जागी भरायचे आहेत. द डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश, आणि खाली आन्सर दिलेला आहे फादर ऑर चाइल्ड, तर इथे कोण कोणाशी बोलत आहे. द डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश, तर इथे फादर किंवा चाइल्ड या दोनपैकी जे आन्सर योग्य असेल ते भरायचं आहे. त्यानंतर बी आहे द डॅश इज लीडिंग द डॅश इज फॉलोइंग, याच्यामध्ये सुद्धा फादर अँड चाइल्ड दोनच ऑप्शन आहे. तर कोण कोणाला लीड करत आहे ते सांगायचं आहे, कोण कोणाला लीड करत आहे. त्यानंतर सम डे द डॅश विल बिकम अ डॅश, एखाद दिवस म्हणजे एक कोणीतरी विल बिकम कोणतरी, म्हणजे चाइल्ड ऑफ फादर या दोनपैकी जे योग्य ॲन्सर्स आहेत ते योग्य रकान्यामध्ये भरायचे आहेत. देन डी बघा. द डॅश डज नॉट विश टू फॉल वाईल फॉलोइंग इट्स डॅश, तर ज्याला म्हणजे पहिल्या कंसामध्ये किंवा पहिल्या रिकाम्या जागेमध्ये जो आहे त्याला खाली पडायची इच्छा नाही जेव्हा तो त्याच्या कोणाला तरी फॉलो करत आहे. तर कोणाला पडायची इच्छा नाही आणि कोणाला फॉलो करत आहे ते भरायचं. ऑप्शन ते सेम आहे, फादर ऑर चाइल्ड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड अँड राईट पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. पोयममधील रायमिंग वर्ड्सच्या पेयर्स शोधायच्या आहेत आणि त्या लिहायच्या आहेत. वर्ड्स दॅट अपियर ॲट द एंड ऑफ द लाईन, असे शब्द जे लाईनच्या शेवटी असतात आणि ते एकमेकांशी राईम करतात, म्हणजे दे साऊंड्स अलाईक, त्यांचा जो साऊंड असतो, त्यांचा जो काय म्हणतो उच्चार असतो तो थोडाफार सारखा असतो. अशा शब्दांना आपण रायमिंग वर्ड्स किंवा यमक शब्द असं म्हणतो. तर ते शोधायचे आहेत आणि ते मोस्टली
लाईनच्या शेवटी येतात आणि ते शोधून आपल्याला त्याच्या पेयर्स ज्या आहेत त्यांच्या जोड्या ज्या आहेत त्या लिहायच्या आहेत. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा, द मिनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेयर्स शो दॅट दे आर रिलेटेड. तर खाली काही पेयर्स दिलेले आहेत, त्याचे अर्थ हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. जसं की डॅडी चाइल्ड और फादर चाइल्ड म्हणजे वडील आणि मुलगा रिलेटेड आहेत. त्यानंतर फॉलो लीड, फॉलो करणे किंवा लीड करणे. फॉलो करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मागे मागे जाणे, लीड करणे म्हणजे त्याचं नेतृत्व करणे. तर ह्या गोष्टीसुद्धा एकमेकांच्या रिलेटेड आहेत. फाइंड 5 more पेयर्स ऑफ रिलेटेड वर्ड्स. तर अशा आपल्याला 5 अजून पेयर्स म्हणजे जोड्या शोधायच्या आहेत. जसं की एक्झाम्पल दिलेलं आहे टीचर, टीचरशी रिलेटेड शब्द काय, स्टुडंट, तर टीचर स्टुडंट. त्याच्यानंतर डॉक्टर, डॉक्टरशी रिलेटेड पेशंट, डॉक्टर पेशंट. गिवशी रिलेटेड टेक, देणे घेणे. अशा प्रकारे अजून आपल्याला 5 पेयर्स शोधायच्या आहेत आणि त्या आपल्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. त्यानंतर समोरचं बघूया. फोर्थ क्वेश्चन, द चाइल्ड इन द पोयम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोअर. तर पोयममधील जो छोटा बाळ आहे तो आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की तुम्ही थोडं हळू चाला. हिअर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर्स ॲक्शन बेटर. आता इथे पोएटला असं सांगायचं आहे की त्या छोट्या मुलाला आपल्या वडिलांचे जे ॲक्शन्स आहेत म्हणजे कृती आहेत त्या चांगल्या योग्य प्रकारे समजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे तो त्या सर्व कृती जे वडील त्यांच्या डेली लाईफमध्ये करतात ते हळूहळू करायला लावत आहे, जेणेकरून तो छोटा मुलगा ते चांगल्या प्रकारे समजू शकेल. द चाइल्ड वूड लाईक टू ॲक्ट द सेम वे बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड्स द चाइल्ड्स नीड्स. लहान मुलाला सुद्धा आपल्या वडिलांसारखं वागायची इच्छा आहे, पण त्याची ही सुद्धा इच्छा आहे की वडिलांनी आपल्या जे नीड्स आहेत म्हणजे आपल्या ज्या गरजा आहेत त्यासुद्धा समजून घेतल्या पाहिजे, म्हणजे आपल्याला सुद्धा समजून घेतलं पाहिजे असं त्या मुलाचं म्हणणं आहे. व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग लाईन्स. तर ह्या लाईनमध्ये म्हणजे द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट इज फादर टू वॉक स्लोअर या लाईनमध्ये हा अर्थ दडलेला होता की तो मुलगा आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही जे काही करताय ते खूप हळूहळू करा जेणेकरून मी ते समजू शकेल. मग अजून आपल्याला काही लाईन्स दिलेल्या आहेत पोएमच्या, त्या लाईन्सचा अर्थ नेमकं काय ते आपल्याला आता शोधायचं आहे. कुठल्या लाईन्स दिलेल्या आहेत. ए आहे, समटाईम्स युअर स्टेप्स आर फास्ट. कधी कधी तुमचे स्टेप्स फास्ट असतात म्हणजे तुमचे पावलं खूप गतीनं पुढे जातात. याच्यावरून त्या मुलाला नेमकं काय म्हणायचं आहे. देन बी आहे, समटाईम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. कधी कधी तर तुमची पावलं एवढे वेगाने पुढे पडतात की ते मला दिसतसुद्धा नाहीत. यावरून त्या मुलाला काय म्हणायचं आहे. त्यानंतर आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. मला तुमच्यासारखं नेतृत्व करायचं आहे. यावरून त्या मुलाला काय म्हणायचं आहे. आणि फोर्थ दॅट मीन्स डी, अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मी खरा आहे, मी सत्य आहे हे मला माहिती आहे. तर ह्यावरून त्या मुलाला नेमकं काय म्हणायचं आहे. तर आपल्या पोएममधले 4 लाईन्स आहेत. जर तुम्हाला पोएम योग्य प्रकारे समजली असेल तर तुम्ही याचे अर्थ जे आहे ते योग्य प्रकारे लिहू शकाल. तेच आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये करायचं आहे. त्यानंतर 5th क्वेश्चन बघा. युझिंग युअर ओन आयडियाज फ्रेम 3 सेंटेन्सेस दॅट शो कंटिन्युअस ॲक्शन. जसं की एक्झाम्पल दिलेलं आहे, यू आर लीडिंग मी. तर आपल्या स्वतःच्या मनाने किंवा विचारांनी स्वतःचे आयडियाज वापरून 3 सेंटेन्स बनवायचे जे कंटिन्यू ॲक्शन दाखवेल किंवा कंटिन्यू टेन्सचे 3 वाक्य आपल्याला बनायचे आहेत. जसं की यू आर लीडिंग मी, तुम्ही माझं नेतृत्व करत आहात, हा एक कंटिन्युअस टेन्स आहे. तर अशा प्रकारे अजून 3 वाक्य कंटिन्युअस टेन्सचे आपल्याला इथे बनवायचे आहेत स्वतःच्या मनाने. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन बघा. युझिंग युअर ओन आयडियाज फ्रेम ॲट लिस्ट 3 सेंटेन्सेस दॅट शो फ्युचर ॲक्शन ऑर स्टेट. तर स्वतःच्या मनाने किंवा स्वतःचे विचार वापरून 3 सेंटेन्स बनवायचे आहेत जी फ्युचर ॲक्शन किंवा स्टेट दाखवेल. फॉर एक्झाम्पल, हू विल वॉन्ट टू फॉलो मी. कोणाला मला फॉलो करायला आवडेल किंवा कोणाला मला फॉलो करायचं आहे. व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, जेव्हा मी पूर्ण मोठा झालेला असेल किंवा जेव्हा मी ग्रोन अप म्हणजे मोठा झालेला असेल. म्हणजे जसं हे वाक्य भविष्य दाखवतात, भविष्यातल्या गोष्टी दाखवतात, तसे भविष्याची गोष्ट दाखवतात. म्हणजे फ्युचर टेन्सचे आपल्याला ॲटलिस्ट 3 सेंटेन्स 3 वाक्य बनवायचे आहेत. म्हणजे 5th नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्यू, आणि 6 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचरचे आपल्याला 3 सेंटेन्स बनवायचे आहेत. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा 7th नंबरचा. Discuss the following and write the summary of your discussion in the form of bullet points.
तर आपल्याला खाली काही एक विषय दिलेला आहे, त्यावर डिस्कशन करायचं आहे, चर्चा करायची आहे आपल्या क्लासमेटसोबत वगैरे, आणि त्यातून जी समरी निघेल, त्यातून जे बाहेर पडेल, तुमच्या चर्चेतून जे मुद्दे बाहेर येतील ते आपल्याला बुलेट पॉईंट्समध्ये लिहायचे आहेत, म्हणजे एकाखाली एक पॉईंटमध्ये लिहायचे आहेत. बाजूला बघा काय लिहिलेलं आहे, अलाउ स्टुडंट्स टू राईट ऑन देअर ओन इन द ॲक्टिव्हिटी 7. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही स्टुडंट्सला स्वतःच्या मनाने करायची आहे, टीचर्सने त्यांची हेल्प करायची इथे नाही आहे. हिअर देअर कॉन्फिडन्स अँड एक्सप्रेशन आर मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रॅमॅटिकल ॲक्युरेसी. आणि ह्यामध्ये ग्रॅमॅटिकल ॲक्युरेसीपेक्षा त्या मुलांचं कॉन्फिडन्स आणि त्यांचे एक्सप्रेशन जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुमचं ग्रॅमॅटिकली म्हणजे तुम्ही चुका जरी केल्या वाक्यरचनेमध्ये इंग्लिशच्या किंवा काही, तरीही ते चालून जाईल, पण इथे तुमचं जे कॉन्फिडन्स आहे की तुम्ही कशाप्रकारे स्वतःचे मुद्दे लिहिता किंवा मांडता ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला मनाने करायची आहे. मग बघा ए, हाऊ आर सर्टन आयडियाज, कस्टम, नॉलेज पास्ड ऑन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. तर कशाप्रकारे जे आयडियाज म्हणजे विचार, कस्टम्स म्हणजे चालीरीती, आणि नॉलेज म्हणजे ज्ञान, पास फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट, एका जनरेशनमधून नेक्स्टमध्ये, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत कशाप्रकारे पास होतात हे आपल्याला इथे सांगायचं आहे, चर्चा करायची आणि बुलेट पॉईंट्स लिहायचे आहेत. त्यानंतर इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फुटस्टेप ऑफ देअर फोरफादर्स. लहान मुलांनी आपल्या फोरफादर्सचे म्हणजे आपल्या वाडवडिलांचे जे फुटस्टेप आहेत, म्हणजे त्यांनी दाखवलेला जो मार्ग आहे त्यावरून चालणं हे गरजेचं आहे का. इफ यस, वाय. जर हो असेल तर का बरं. वाय इज इट समटाईम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज. आणि कधी कधी जुन्या चालीरीती बदलणं गरजेचं का असते हे सुद्धा आपल्याला इथे सांगायचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघा 8 नंबर, डू यू हॅव अ रोल मॉडेल. तुम्हाला कोणी रोल मॉडेल आहे का. रोल मॉडेल म्हणजे आदर्श व्यक्ती. आदर्श व्यक्ती म्हणजे असे लोक ज्यांच्यासारखं आपल्याला बनायचं आहे, जीवनात ज्यांच्यासारखं आपल्याला बनायचं आहे, असे कोणतरी तुमच्या जीवनात आहे का. व्हॉट क्वालिटीज डू यू ॲप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल. आणि तुमच्या रोल मॉडेलमधील कोणत्या क्वालिटीज, कोणते गुणविशेष तुम्हाला आवडतात किंवा ॲप्रिशिएट करता तुम्ही, आणि तुम्हाला ते स्वतःच्या जीवनामध्ये उतरवायचे आहेत, ते सुद्धा लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, थिंक ऑफ ॲन ओकेजन वेन यू डिड नॉट लाईक द डिसिजन ॲक्शन ऑफ युअर फॅमिली मेंबर्स. तर अशा एखाद्या प्रसंगाचा विचार करा जेव्हा तुमच्या फॅमिली मेंबर्सनी घेतलेला डिसिजन म्हणजे आईवडिलांनी घेतलेला एखादा निर्णय हा तुम्हाला आवडला नव्हता. बट रिअलाइज लेटर ऑन दॅट दे वेअर राईट. आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की आपल्या वडिलांनी किंवा आईने घेतलेला डिसिजन हा योग्य होता. म्हणजे जेव्हा घेतला तेव्हा तो तुम्हाला आवडला नाही, पण नंतर तुमच्या लक्षात आलं की तो योग्य होता. राईट अबाउट इट इन 5 to 8 लाईन्स. तर हे तुम्हाला 5 ते 8 लाईन्समध्ये इथे लिहायचं आहे की कुठला डिसिजन होता जो तेव्हा तुम्हाला आवडला नव्हता, पण आता तुम्ही त्यांच्यासाठी त्या डिसिजनसाठी तुम्ही त्यांचे आभारी आहात. नाव 10th नंबरची ॲक्टिव्हिटी बघा. विदिन 2 minutes राईट ॲज मेनी फ्रेजेस ऑर सेंटेन्सेस ॲज यू कॅन युजिंग अ टायटल युजिंग अ लिटल. सो 2 मिनिटाच्या आत तुम्हाला जास्तीत जास्त फ्रेजेस ऑर सेंटेन्सेस म्हणजे वाक्य बनवायचे आहेत अ लिटिल हा शब्द वापरून. तर बाजूला एक्झाम्पल्स दिलेला आहे, जसं की अ लिटिल लेटर थोड्या वेळानंतर, अ लिटिल हायर म्हणजे थोडं अजून वर, अ लिटिल टू द लेफ्ट म्हणजे थोडंसं लेफ्टकडे डावीकडे, वेट अ लिटिल लॉंगर म्हणजे थोडा वेळ थांब, जस्ट अ लिटिल म्हणजे थोडं अधिक. तर अशा प्रकारे अ लिटिल वापरून आपल्याला अजून जास्तीत जास्त सेंटेन्सेस किंवा फ्रेजेस बनवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे होतं वर्क अ लिटिल स्लोअर याचं इंग्लिश वर्कशॉप, जे मी प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला इथे समजून सांगितलेला आहे. तुम्हाला अजून काही समस्या असतील किंवा अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा हा व्हिडिओ इथेच आपण वाइंड अप करू. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.